शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ. तर आज पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. कारण का आजचा व्लॉग आहे स्पेशल. ते का ते पुढे कळेलच. त्याच्या अगोदर आपण नाश्त्याने करूया सुरुवात. सो गाईज, आज आहे आमची सेकंड वेडिंग अॅनिव्हर्सरी. फर्स्ट अॅनिव्हर्सरीला आम्ही सोबत नव्हतो, ते तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये बघत असाल तर कळलंच असेल. आणि त्याच्यामुळे आता साहेब चाललेले आहेत शॉपवरती. तर आज दिवसभराचा काय प्लॅन आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. त्याच्या अगोदर मी साहेबांना विश करते हॅपी अॅनिव्हर्सरी. सेम टू यू. तर साहेब गेलेले आहेत शॉपवरती आणि आज साहेबांची फरमाईश होती जेवणामध्ये छोलेची भाजी, पुरी, जिरा राईस. तर सकाळीच मी उठल्यानंतर छोले भिजत घातलेले होते आणि जिरा राईस बनवण्यासाठी मी तांदूळ शिजवतानाच त्याच्यात जिऱ्याची फोडणी देऊन टाकते आणि मग तांदूळ शिजायला ठेवते. आणि छोले पण शिजवताना त्याच्यामध्ये हळद, थोडंसं मीठ आणि सगळा खडा मसाला टाकून शिजवून घेते, म्हणजे टेस्ट छान होते. त्याच्यासाठी मग जिरा राईसमध्ये पण जिऱ्याची तडका दिला आणि कुकरला लावून घेतलं. सो तुम्ही बघताय तडका मस्त मस्त बसलेला होता जिरा राईसला. आणि त्याच्यानंतर मग मी ते सगळं कुकरला लावलं आणि ग्रेव्हीची तयारी करायला घेतली. कारण का थोडा उशीरच झालेला सकाळी उठून आवरायला. आणि ग्रेव्हीची तयारी करण्या अगोदर पीठ मळून घेतलं, कारण का पुऱ्या बनवायच्या होत्या. तर पीठ चांगलं भिजलं की छान होतात पुऱ्या. आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी पहिला कांदा मी बारीक करून घेतला आणि त्याच्यानंतर टोमॅटो बारीक करताना त्याच्यामध्ये आलं, लसूण, थोडंसं मीठ आणि जिरं टाकून बारीक करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी आज दोघांसाठीच होतं बनवायचं, थोडंच होतं म्हणून पॅनमध्ये बनवायला घेतलं. आणि मस्तपैकी तेलामध्ये जिरे वगैरे टाकले. त्याच्यानंतर जी आपण पहिल्यांदा कांद्याची प्युरी बनवून घेतलेली ती मस्त भाजून घेतली. आणि ते सगळं थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर कांदा त्याच्यामध्ये टोमॅटोची पण प्युरी टाकली आणि ते सगळं थोडंसं शिजून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले आणि गरम मसाला, परत ना धनेपूड, परत ना आमचूर पावडर, असे सगळे मसाले टाकले मी. आणि त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी ओतून घेतलं. आणि ही भाजी मी बनवलेली ती लाल तिखट टाकूनच फक्त बनवलेली. घरचा मसाला मी अजिबात यूज केलेला नव्हता, कारण का त्याची थोडी टेस्ट वेगळी लागते. आणि बाहेरच्या हॉटेल स्टाईल बनवायचं म्हटलं की काश्मीरी लाल तिखटने पण काम होऊन जातं. त्याच्यामुळे मी फक्त तेवढंच टाकलं. तर हे सगळे मसाले वगैरे टाकून थोडंसं पाणी टाकून मस्त शिजवून घेतलं. आणि छोले तर मस्त शिजलेले होते कुकरमध्ये. चांगले 7-8 शिट्ट्या दिल्या, कारण का रात्री छोले भिजत नसला घातल्यामुळे जास्त वेळ भिजला नव्हता, त्याच्यामुळे जास्त शिट्टी देऊन शिजवायला लागलं. आणि ती सगळी प्युरी मस्त पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मग छोले ॲड केले आणि छोले वगैरे छोलेची भाजी झाली. त्याच्यानंतर मी पुरी करायला घेतल्या, कारण का साहेबांचा ऑलमोस्ट टाईम यायचा झालेला होता. 2 पावणे 2च्या दरम्यान साहेब जेवायला येतात, त्याच्यामुळे माझी घाई गडबड चाललेली. त्याच्यानंतर पुरी करताना मी एकटीच होती, त्याच्यामुळे एका साईडला तेल ठेवलेलं, एका साईडला पुरी लाटायची होती आणि तळायची होती, त्याच्यामुळे थोडी घाई गडबड चाललेली. आणि पुरी करतानाच साहेब आलेले होते आणि साहेबांनी दिलेलं आहे मला सरप्राईज. काय ते आता तुम्हाला पुढे कळेलच. पुऱ्या पण मस्त झालेल्या होत्या, टम फुगलेल्या होत्या. आणि नंतर तेवढ्यातच साहेब आले. तर साहेबांनी मला येताना आणलेलं होतं रोज आणि त्याच्यासोबत आणलेलं होतं चॉकलेट, जे की मला खूप आवडतं. ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि हे मला अजिबात माहीत नव्हतं, सरप्राईज होतं. बाकीचा काय प्लॅन आहे हे पण एवढं काही माहीत नाही आहे, कारण का आमचं घरीच सेलिब्रेशन करायचं ठरलेलं. पण असं काही सरप्राईज असेल असं मला वाटलं नव्हतं. आणि मी दरवाजा उघडल्यानंतर मला कळलं की चॉकलेट आणि रोज आलेला आहे माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी हे खूप मस्त वाटलं मला. त्याच्यानंतर ते सगळं झालं आणि आज दत्त जयंती असल्यामुळे देवाला पण नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही जेवण वगैरे केलं. तर आज छोलेची भाजी, पुरी, जिरा राईस आणि साहेबांनी येताना बासुंदी आणलेली होती, त्यांना खायची होती. सो त्यांनी सकाळीच ठरवलेला आजचा बेत हा. त्याच्यामुळे मग मस्तपैकी देवाला वगैरे नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि पुन्हा साहेब शॉपवरती गेलेले. मी काय गेली नव्हती आज, कारण कंटाळा आलेला थोडासा आणि साहेब लवकर येणार होते. अजून एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं. नंतर मग दुपारच्या टाईममध्ये थोडासा मी आराम केला आणि उठल्यानंतर किचन वगैरे साफ केलं. आणि नंतर मी झाली रेडी, कारण का आम्हाला एका ठिकाणी बड्डेला जायचं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही दोघं बड्डेला जाऊन आलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला सरप्राईज दिलं दीदींनी. हाय, थँक्यू. त्यानंतर दीदी आल्या आणि साहेबांनी ऑलरेडी एक केक बुक करून ठेवलेला होता ॲनिव्हर्सरीसाठी. आणि दीदींनी पण येताना केक आणला, त्याच्यामुळे 2-2 केक कापत मस्त एन्जॉय केला. आणि हे काका काकू आहेत, म्हणजे आपण जिथे राहतो तिथेच राहतात. सो ते दोघंजण, आम्ही दोघंजण आणि दीदी आणि त्यांचे मिस्टर, असं मस्तपैकी आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं घरच्या घरीच.
काही न प्लॅन करता अचानक झालेलं सेलिब्रेशन छान होतं. तसंच आज झालं आणि दीदी पहिल्यांदाच लग्नानंतर आजच्या व्लॉगमध्ये आहेत. सो कसं वाटते बघा आणि त्यांच्या मिस्टरांना पण तुम्ही पहिल्यांदाच व्लॉगमध्ये बघत असाल. सो कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटते त्यांची जोडी ते. सेलिब्रेशन वगैरे केलं आणि थोडंसं एन्जॉय केलं, गप्पा मारल्या, कारण का लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच भेटलेलो दीदींना. त्याच्यानंतर आम्ही इथेच व्हेज खाण्यासाठी गेलेलो, कारण का मार्गशीर्ष पण चालू आहे आणि त्यात आज दत्त जयंती होती. सो दीदी, साहेब आणि दीदींचे मिस्टर असे आम्ही मस्तपैकी जेवायला गेलो. ॲम्बियन्स पण खूप छान होता तिथला. त्याच्यानंतर स्टार्टर मागवला, नंतर मेन कोर्स मागवला, जेवण वगैरे केलं आणि जेवण करून मग आम्ही घरी आलो. सो जेवण करताना ह्या दोघांची चाललेली थोडीशी मस्ती, त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतला आहे आणि दीदींचे मिस्टर थोडे लाजतेत, ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये थोडंसं दिसेलच. सो आजचा स्पेशल दिवस खूप मस्त एन्जॉय झाला. भेटू नंतर, बाय.